नमस्कार. निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला एक मी मस्त डिश शिकवणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचं चिकन आपण बघतो करतो. हे आहे ग्रीन चिकन. म्हणजे ह्याच्यात सगळ्या हिरव्या गोष्टी जातात आणि अतिशय मस्त लागतं. मग तुम्ही पावाबरोबर खा, भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, अतिशय मस्त लागतं. आमच्या घरातल्या मुलांचं सगळ्यांचं अतिशय आवडतं चिकन आहे ग्रीन चिकन. तर ग्रीन चिकनसाठी आपल्याला काय काय लागतं ते आपण पाहूया. ग्रीन चिकनसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. बरं, बाय द वे ही माझीच कल्टिवेटेड रेसिपी आहे, त्याच्यामुळे जे मनात येईल ते सगळं मी त्याच्यात टाकलं आहे, पण ते लागलं छान. सो आपण घेतलं आहे 1.5 किलो करी कट चिकन आणि त्याच्या 1.5 किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला सगळं सांगते. 1.5 किलो चिकनला आपण घेतले 4 कांदे बारीक कापलेले, 4 कांदे आणि 2 टोमॅटोज घेतलेत आपण मीडियम साईजचे, कारण आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालणार आहोत आणि हंग कर्ड पण घालणार आहोत, म्हणून टोमॅटोचं प्रमाण मीडियम साईजचे 2 घेतलं आहे. त्याचबरोबर आपण घेतलं आहे अर्धा किलो दही मी बांधून ठेवलं होतं आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे, ज्याला आपण हंग कर्ड म्हणतो, सावर क्रीम म्हणतो, तसं केलेलं हे दही. अर्धा किलो दह्याचं जेवढं अल्टिमेटली पाणी गेल्यानंतरचं आहे ते, म्हणजे मला असं वाटतं पंचायत मी 1.5-2 तास तरी बांधून ठेवलं असेल, नंतर पण उरलेलं पाणी सगळं काढून टाकलं. आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे त्याचं. सो अर्धा किलो दह्याचं आपण जे काही पाणी काढून टाकल्यानंतरचं जे दही आहे ते हे एवढं आहे. त्याचबरोबर आपण घेतला आहे 1 लिंबाचा रस, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून टेबलस्पून गरम मसाला. आता आमच्याकडे घरी केलेला गरम मसाला असतो, तुम्हाला जो गरम मसाला असेल तुमच्याकडे तो तुम्ही वापरू शकता. हिरव्या वाटण्यासाठी जे काही आपल्याला सगळं लागणार आहे ते हे आहे. 1 अख्खी जुडी पुदिन्याची मी घेतली आहे, 1 मोठी जुडी, म्हणजे जेवढा पुदिना आहे जवळजवळ तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त कोथिंबीर घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी घातलंय कांद्याची पात असते ना, त्याचं एकच तुम्ही घ्या, त्याच्या पातची जेवढी, म्हणजे 3-4 कांद्यांची मिळून एक जुडी मिळते, त्यातला 1 कांदा, त्याची जेवढी पात असेल तेवढी कापलेली कांद्याची पात आहे. 5-6 पानं पालकाची आहेत, तो पण कापून घेतला आहे मी इकडे. हे सगळं कच्चंच आपल्याला वाटायचं आहे. त्याचबरोबर आपण घेतलं आहे साधारणतः 2 लसणाचे कांदे घेतलेत मी, त्याच्यामुळे काय 20-1 पाकळ्या तरी लसूण होत असेल. चिकनला जरा मी कमी आलं घालते, त्याच्यामुळे आलं कमी घेतलं आहे मी, 1-1.5 इंच आलं आहे. आणि 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण ह्याच्यात आपण लाल तिखट घालणार नाही आहोत. आणि ह्यात सगळं हे दह्याचं पण जाणार आहे, लिंबाचं पण जाणार आहे, तर किती तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही घ्या. या मिरच्या खूप तिखट नाही आहेत, त्यामुळे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात तरी हरकत नाही. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे सगळं वाटायचं आहे. हां, आता सर्वप्रथम म्हणजे हे वाटण आपलं झालं आहे, पण एक मला तुम्हाला सजेस्ट करायला आवडेल. काय होतं, कोथिंबीर पुदिन्याचं पटकन पाणी होतं, आलं लसूण जरा कडक असतं वाटायला. तर आधी काय करायचं, आलं लसूण हिरवी मिरची थोडंसं कोथिंबीर किंवा पुदिना त्याच्यात घालायचं आणि ते पहिलं वाटून बारीक घ्यायचं, सेपरेट करायचं. मग नुसती कोथिंबीर वाटा, नुसता पुदिना वाटा आणि नंतर हे सगळं मिश्रण एकत्र करा. तर कोथिंबीर आणि पुदिना वाटताना आपल्याला थोडासा तो जाड वाटायचा आहे, पण आलं लसूण हिरवी मिरची आपल्याला एकदम बारीक वाटायची. सो त्याच्यासाठी सुरुवातीला मी आलं लसूण हिरवी मिरची, त्यात थोडासा पुदिना घातला, ते बारीक वाटण केलं. मग नंतर कोथिंबीर वाटली, मग नंतर पुदिना वाटला, त्याच्यातच मग पालक आणखीन ते कांद्याची ऊळ होती ते घालून वाटलं. आता ते सगळं वाटण आपण इथे असं मिक्स केलं आहे, त्यामुळे आपलं आलं लसूण हिरवी मिरची एकदम बारीक वाटली गेली आहे, पण कोथिंबीर, पुदिना, पालक आणि कांद्याची ऊळ थोडीशी आपल्याला जाडसर वाटलेली पाहिजे, तसं हे आपलं वाटण झालेलं आहे. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यात सगळं मिक्स करायला घेऊया. सो सर्वप्रथम आपल्याला घालायचं ह्याच्यात मीठ, आता ह्यात आपण घालूया लिंबाचा रस. हा 1 लिंबाचा रस आहे. आता ह्यात लावूया आपण थोडंसं सोया सॉस.
वाटण आहे ना, याच्यातलं फक्त अर्धा वाटण आपल्याला ह्याच्यात घालायचं, अर्ध पण नाही, 3-4 स्पून वाटण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी. हे अख्खं वाटण नाही घालायचं, ह्याचं कारण ह्याच्यात जास्त पाणी आहे. तर मॅरिनेट करताना कुठलं पण चिकन, फिश किंवा काही करताना ते खूप पाणी घालून मॅरिनेट करू नये, नाहीतर त्याला सगळी चव नाही लागत त्या गोष्टींची. म्हणून आपण त्याच्यातलं फक्त 3-4 टेबलस्पून मसाला घेतला आहे मॅरिनेट करण्यासाठी. आता हे सगळं असं छान लावलेलं चिकन आहे. ह्याच्यात एक सेकंड, अजून एक गोष्ट घालायची राहिली आपली, ते म्हणजे आपल्याला घालायचं ह्याच्यात गरम मसाला. ह्यात आपण लाल तिखट घालत नाही. तर मी म्हटलं तसं माझा घरी केलेला गरम मसाला आहे, बाजारचा गरम मसाला जास्त तिखट असतो. सो तुम्ही तुमच्या अंदाजाने गरम मसाला घाला. अगेन हे चिकन पण असं ना फार असं तिखट आपल्याला नाही करायचं आहे. छान सगळ्या गोष्टींचे माइल्ड स्मेल आणि माइल्ड फ्लेवर्स त्याच्यात उतरले पाहिजेत, असं चिकन जास्त छान लागतं. सो मला असं वाटतं मी अजून 2 चमचे त्याच्यामध्ये हा मसाला. आपल्याला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी 2 ते 3 तास. आता हे मॅरिनेट होऊन 3 तास झालेत, तर आपण सर्वात पहिलं टाकूया ह्याच्यामध्ये ना, आपण तेल आणि तूप अशा दोन्ही गोष्टी घालणार आहोत. सर्वात प्रथम आपण घालूया थोडं तूप. आता त्याच्यात घालूया तेल. बस. आता आपण पहिल्यात घालणार आहोत खडा मसाला, मिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि 1 मोठी वेलची. आता ह्यात घालूया कांदा, हा कांदा मात्र आपल्याला खूप क्रिस्प फ्राय करायचा आहे. आता ना आपण ह्याच्यामध्ये परत थोडीशी हळद घालणार आहोत कलरसाठी आणि थोडासा सुवासासाठी गरम मसाला घालणार आहोत. लाल तिखट आपण ह्याच्यात घालत नाही आहोत, त्यामुळे आपण थोडंसं किंचितसं सोया सॉस पण कांद्यावर, अगदी किंचित. बघितलं ना मी किती कमी घातलं, कारण ते खारट असतं ऑलरेडी, आपण मीठ वगैरे सगळं त्याला घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया टोमॅटो. आता युजली कसं असतं, आपण कांदा टोमॅटो असं खूप त्याचं एकत्रित असं मिश्रण होऊन देतो ना, पण या चिकनला आपल्याला तसं करायचं नाही आहे. हे टोमॅटो थोडंसं कच्चं असतानाच आपल्याला त्याच्यावरती चिकन टाकायचं आहे, जेणेकरून ते चिकनसारखंच टोमॅटो शिजेल आणि त्याची चव त्याच्याबरोबरच उतरेल. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया 3 तास मॅरिनेट झालेलं आपलं चिकन.
आत्ताच आपण हा तो सगळा मसाला घातला असता जो आपण केला आहे तो, तर हे चिकन ना असं पिलपिलीत झालं असतं. त्याच्यासाठी आपण फक्त तो कमी घातला. आता हे सगळं चांगलं परतल्यावरती आपण तो त्याच्यात घालणार आहोत. हे 2 मिनटं जरा होऊ देऊया. विल वेट फॉर 2 मिनिट्स. आता ह्या चिकनचा रंग बदलला आहे. आता हा सगळा मसाला आपण त्याच्यात टाकूया. ग्रीन किती हेल्दी आहे बघा ना. याच्यामध्ये पालक आहे, कांद्याची पात आहे, पुदिना, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही आहे, त्यात खोबरं नाही, काही नाही. सो असं हेल्दी चिकन आहे ते. आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. हे तसं ना असं थिकच असणार आहे चिकन. खूप असं पातळ ग्रेव्ही नाही आहे त्याला, त्यामुळे अजिबात एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. आता हे परतून झालं आहे, मिक्स झालं आहे सगळं. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून देते आणि ते मंद ह्याच्यावरती होऊन देते. तयार आहे आपलं ग्रीन चिकन करी. काय आहे ना, माझ्या मुलाला चिकन इतकं आवडतं, मग काय वेगवेगळे प्रकार त्याच्यासाठी शोधून काढायचे चिकन करण्याचे. तशातला हा एक शोधलेला प्रकार ग्रीन चिकन करी. इट्स हेल्दी. आणि त्याचबरोबर मी इथे स्वतः घरी बनवलेला व्हीट ब्रेड आहे. ज्या व्हीट ब्रेडची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे. सो घरी बनवलेला व्हीट ब्रेड आणि ग्रीन चिकन करी नक्की बनवा. आय एम शुअर नक्की आवडेल सगळ्यांना. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका.